डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा मुसळे यांनी डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येपूर्वी ईमेल केला होता। त्या ईमेलमधील शब्दरचना आणि त्यातील मजकूर म्हणजे मनीषाने आपली व्यथा मांडली आहे, यात तिने मार्ग काढण्याची विनंती केली आहे। त्यात डॉक्टर वळसंकर यांनी आत्महत्या करावी असा कोणताही मजकूर नव्हता, असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगे यांनी केला। या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे। मनीषा मुसळे माने हिने गुन्ह्यातून दोषमुक्त करावे असा अर्ज दाखल केला होता। त्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या न्यायालयात झाली। यामुळे युक्तिवाद करताना ॲडव्होकेट नवगे म्हणाले, त्या ईमेल नंतर मनीषाने माफी मागितली होती, यामुळे डॉक्टर वळसंकर यांनी माफ केले होते। यामुळे त्या ईमेलच्या वादाचा विषय संपला होता। त्यानंतर जवळपास 25 तासानंतर डॉक्टरांनी आत्महत्या केली। शिवाय सुसाईड नोट ही दुसऱ्या दिवशी सापडली। चिठ्ठीत म्हटल्याप्रमाणे कोणते घाणेरडे आणि खोटे आरोप होते हे चार्जशीटमध्ये दिसून येत नाहीत। यामुळे या सर्व बाबींचा विचार करून मनीषाला दोषमुक्त करावे असा युक्तिवाद केला। या प्रकरणी सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डकर यांनी युक्तिवाद करत, आमच्याजवळ पुरेसे पुरावे आहेत। FIR मध्ये मनीषाचे नाव आहे। तिने पाठवलेल्या ईमेलमुळे डॉक्टरांनी आत्महत्या केली, त्यामुळे तिचा अर्ज नामंजूर करावा। या प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे। Now and press the bell icon. Never miss a